नमस्कार मंडळी, ही आहे मी. तर मी आज चालले होते कोल्हापूरला कामानिमित्त. चालत थांबा चालत कोल्हापूरला नाही हो, स्टँडवर. पण स्टँडवर काही भेटलंच नाही. सो ह्या दीदींनी मला लिफ्ट दिली परितापर्यंत. जाता जाता मला हा सनफ्लॉवरचा व्ह्यू दिसला. छान आहे ना? तुम्हाला फोटो काढायचे असतील तर नक्की या राशिवळामध्ये. नंतर परितावर पोचले. परितावर आल्याला पहिला मला बस गावली कोल्हापूर. मग मी बस पकडून पहिला सीट पकडली. उभारून कोण जाणार? बघता बघता रंकाळ्यावर पोचले. कसं 2 मिनिटात हो. त्यानंतर स्टँडवर आले. स्टँडवर मला ट्रॅफिक पोलीस मामा दिसले. जपून जाऊ मित्रांनो, कारण मार्च एंड चालू आहे, कधीही बल्ले लागू शकतात. त्यानंतर माझं काम होतं, ते काम केलं पूर्ण. त्यानंतर म्हटलं पेटपूजा करूया. मग कॅफे झाले तर हा बुद्धा दिसला. तो हाय म्हणत होता मान डोलून. मी हे हाय म्हणलं. नंतर ऑर्डर केली. मस्तपैकी खाऊ खाल्लं. तुम्हाला कॅफे दाखवते. इतकी पीसफुल वाईब आहे ना, मस्त आहे. तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यानंतर एक घड्याळ आहे, मला खूप छान वाटलं. इथे पेंटिंग आहेत खूप सुंदर सुंदर. हे त्यातलं मस्त पेंटिंग होतं. त्यानंतर मिरर दिसला. असं स्वतःचं स्नॅप घेतला नकरे करत. पुढे आले तर पोपट दिसला. तो म्हणत होता काय करतेस? म्हणलं छान दिसतोयस म्हणून स्नॅप घेते तुझा. तर तो म्हणला माझ्या मित्रांचाही घे. मग त्यांचाही घेतला. त्यानंतर ही फुलेही दिसली, त्याचाही स्नॅप घेतला. सगळं झालं. म्हटलं आता गावाकडचा रस्ता पकडा. मग गावाकडचा रस्ता पकडण्यासाठी रिक्षा पकडली पहिला. मग ह्या कथा सांगत होत्या आंटी. त्यांची कथा ऐकत ऐकत शिवाजी पुतळ्याला आले. म्हटलं शिवाजी पुतळ्याला आलेच आहे तर महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. हे आहे राजाराम कॉलेज. तर पहिला गेले भवानी मंडपात. भवानी मंडपात गेल्या मी पहिला घेतलं भवानी मातेचं दर्शन. तुम्हीही घ्या. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी भवानी मंडप कसं आहे आमचं. बघा मस्त आहे ना? तुम्हाला यायचं नक्की या. त्यानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले. तुम्हाला जाता जाता कोल्हापूरची फेमस गोष्ट दाखवते. बघा कोल्हापुरी चप्पल दिसायला आणि खायला एकदम एक नंबर हो. त्यानंतर एक काका होते. तोंड वाकडं गेलं हो, फुलं घेतली नाहीत, पण मी फोटो नक्की घेतला. त्यानंतर पुढे आले. मला सनफ्लॉवर दिसलं. म्हटलं प्राईस तरी विचारायचं त्याला. पण दादानं तर खूपच महाग सांगितलं. मग काय त्याला म्हणलं तू राष्ट्रवाडाला ये, तुला पूर्ण मळा घेऊन देतो तेवढ्यात. मग त्याच्याबरोबर पुढं आले मी रुबाबात. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आले तर महालक्ष्मीचं मंदिरच बंद होतं. मग काय इथूनच दर्शन घेतलं आणि पुढं आले. बघते तर काय महाद्वार रोडवर आज गर्दी नाही, का तर दुपारची वेळ. पण तुम्ही संध्याकाळी आला ना, भरपूर वर्दळ दिसेल. उद्यावर गुढीपाडवा आलाय हो, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला ह्या साखरेच्या माळा दिसतीलच. असं करत करत माझा दिवस संपला. तर उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.